नमस्कार। आता प्रिया ही मुद्दाम अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते आणि म्हणते मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो अगं एवढी तसदी का घेतलीस तू, माझी बायको आली असती खालती। तेव्हा प्रिया म्हणते सॉरी हा, नॉक करून नाही आले आतमध्ये। तेव्हा अर्जुन म्हणतो एक काम कर, घरात ना भरपूर कामं आहेत करण्यासारखी, ती कर। आणि अर्जुन आणि सायली खाली येतात किचनमध्ये। तेव्हा प्रिया तिथे उभी असते। अर्जुन म्हणतो विमलताई बाजूला व्हा, आज ना सुभेदारांच्या धाकट्या सुनेला ना सगळी कामं करण्याची हौस आली आहे, तिचं आज मन आहे, मग तिला भांडी घासू द्या। घास ग तन्वी, तू भांडी घास, असं अर्जुन म्हणतो। आता प्रिया ही नाकतोंड मुरडत भांडी घासते। त्यानंतर अर्जुन म्हणतो आता एक काम कर, आता किचन खूप घाण झालं आहे, किचन साफ कर, त्यानंतर ही फरशी पुसून घे। आता प्रिया ही फरशी पुसत असते। तेवढ्यात अश्विन येतो। अश्विन म्हणतो तन्वी तू का कामं करतेस घरातली। आता भामटी प्रिया नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते बघ ना अश्विन, अरे तू नेहमी केलास ना हॉस्पिटलला की ही दोघं मला अशीच कामं सांगतात आणि मला ना माझ्याकडून सगळी कामं करून घेतात, मला खूप त्रास देतात रे, माझा छळ करतात। आता मात्र अर्जुन, सायली, विमलला मोठा धक्काच बसतो। तेव्हा सायली म्हणते ए काही काय बोलतेस, किती खोटं बोलतेस तू। तेव्हा लगेच तन्वी म्हणते बघ ना अश्विन कसं माझ्यावरच डाफरते ही। तेव्हा अश्विन म्हणतो एक मिनिट, काय चाललंय तुझं हे, अगं तुला काम चुकारपणा करायचा आहे म्हणून तू माझ्या बायकोला काम सांगतेस, लाज नाही वाटत तुला, काम चुकार कुठली। आता मात्र अर्जुनला राग येतो, कारण अश्विन हा सायलीचा अपमान करत असतो। अर्जुन म्हणतो एक मिनिट अश्विन, काय बोलतोयस तू हे, माझी बायको कधीच कामचुकारपणा करणार नाही, तुला सुद्धा माहीत आहे। तेव्हा अश्विन म्हणतो दादा तू तर बोलूच नकोस, तू तर ना तिचा बैल झाला आहेस। अर्जुन म्हणतो वा मला बैल म्हणतोस, अरे तू बैल झाला आहेस, 4 दिवस नाही झाले लग्नाला तर लगेच बायकोची बाजू घेऊन स्वतःच्या भावाशी भांडायला लागलास, लाज नाही वाटत तुला। अर्जुन असं अश्विनला बोलत असतो। तेव्हा अश्विन म्हणतो दादा बस झालं, मी माझ्या बायकोचा एकही अपमान सहन करणार नाही, मी मुळात तन्वीच्या डोळ्यात पाणी बघूच शकत नाही, जर कोणी माझ्या तन्वीला रडवलं, तिच्या डोळ्यात पाणी आणलं ना तर मी त्यांना सोडणार नाही। तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी। तेव्हा अश्विन म्हणतो तू तर बोलू नकोस, तू ना 1 नंबरची खोटारडी आणि विश्वासघातकी आणि नाटकी मुलगी आहेस। आता अर्जुनला आपल्या बायकोचा अपमान सहन होत नाही। अर्जुन अश्विनच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा अपमान करण्याची, अरे ही तर आपल्या घरात आत्ता आली आहे, माझी बायको गेली 1.5-2 वर्ष या घरात राहते, तू तिला नाही ओळखू शकलास का रे, अरे तिने तुझ्यासाठी किती काय काय केलंय, तू तर स्वतःला संपवायला निघाला होतास तेव्हा तिने तुझा जीव वाचवला आहे आणि आता तिच्यावर उलट फिरलास तू, तिची लायकी काढतोस, तिला नको नको ते बोलतोस। अरे एक दिवस तुला प्रियाचा खरा चेहरा समजेल ना तेव्हा तुझे डोळे उघडतील, तुला मोठा पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे तुझ्यावर। तेव्हा अश्विन काहीच बोलत नाही, तिथून निघून जातो। आता सायली अर्जुनला शांत करत असते। आता अर्जुनला खूपच अश्विनचा राग आलेला असतो। सायली म्हणते तुम्ही भांडू नका, तुम्ही दोघांना भावाभावांनी भांडावं अशीच त्या प्रियाची इच्छा आहे। तर आता अर्जुन काहीच बोलत नाही आणि आपल्या रूममध्ये निघून जातो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।